सर्वां सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळी मी मटकीची भाजी बनवायची होती, त्याच्यासाठीच मटकीची उसळ भिजत टाकलेली होती. पण नंतर आठवलं का जर आपण खिचडीमध्ये जर मटकीची उसळ टाकली तर कोणती डाळ न टाकता इतकी छान आणि टेस्टी खिचडी बनते. तर आज मी डाळीचा वापर न करता फक्त मटकीची उसळ वापरून छान अशी खिचडी बनवली आणि ही खिचडी टेस्टीसुद्धा बनते. जर तुमच्याकडे मटकी असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी मी बऱ्याच वेळा बनवते. तर तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा लसूण टाकला आणि नंतर कांदा टाकल्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे टाकले आणि लगेचच मीठ मिरची पावडर टाकून दिलं. मीठ टाकून झाल्याच्यानंतर छान असा कांदा मऊ होऊ दिला. त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये तांदूळ आणि मटकी जी काही मी वॉश केलेली होती, भिजत टाकलेली मटकी त्याच्यामध्ये तांदूळ करून वॉश छान असे 2-3 पाण्याने वॉश करून घेतले आणि ते टाकून घेतले. ते छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर लगेचच पाणी वगैरे टाकलं. कोथिंबीर असेल तर तुम्ही गार्निश करू शकता. आमच्याकडे भयंकर असा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे बाहेर निघण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे मला भाजीपालासुद्धा आणायला जाता येत नाही आणि कोथिंबीर वगैरे पण संपलेला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक